26/11 मुंबई हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता असा खळबळजनक दावा भाजप नेते माधव भंडारी यांनी केलाय। स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तींच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही। मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती असाही दावा माधव भंडारी यांनी केलाय। दाभोलकर, पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी या हत्या साखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचं षडयंत्र आहे असा आरोपही त्यांनी केला आहे। सगळा हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिक माणसांच्या मदतीशिवाय त्यांना काही करता आलं नसतं। आणि स्थानिक माणसं म्हणजे रस्त्यावरचे हमाल आणि त्या बोटी चावणारे खलाशी बळशी ते नाही, तर ज्यांचा स्थानिक प्रशासनावरती प्रभाव आहे, ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये काही नाही उलट सुलट करता येतं, अशा प्रभावी व्यक्तींच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही। कोण होती माणसे? आज ताहूराव राणाला आणलं, त्याच्यानंतर काँग्रेसवाले फार बुंबावून करायला लागले, कारण कदाचित त्या नाहीची माहिती त्या राणाकडून दिली जाईल असं वाटतंय। पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे। दरम्यान माधव भंडारींच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ माजली, त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे। मी कुणाचाही हात आहे असं कधीही बोललो नाही, पूर्वीही बोललो नव्हतो, आजही कालही बोललो नाही, आजही बोलणार नाही। माझा प्रश्न असा आहे की हेडलीला पळून जायला मदत कोणी केली? हेडली मुंबईतूनच पळून गेला, तो का जाऊ शकला? ही सगळी माहिती मिळाल्यानंतर हल्ले का रोखले गेले नाहीत? या प्रश्नांची उत्तरं त्यावेळेच्या सरकारनेच दिली पाहिजे। आता त्यावेळेचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी उत्तरं त्याची द्यायची। दरम्यान आपण चौकशी करू आणि कोण कोण जबाबदार आहे ते शोधून काढू अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। चौकशी करावी। आज भारत सरकार आपल्या ताब्यात आहे, राज्य सरकार आपल्या ताब्यात आहे, पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात आहे। चौकशी करायची, चौकशी करून त्याच्यात तथ्य असेल तर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू। माधवजी भंडारी हे भारतीय जनता पार्टीचे सिनियर प्रवक्ते आहेत, ज्ञानी आहेत, आणि अशा ज्ञानी माणसांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, मला वाटते बहुतेक भारतीय जनता पार्टीने त्यांना आतापर्यंत विधान परिषदेची उमेदवारी दिली नसावी। याच्यामुळे अशा पद्धतीच्या वैफल्यातून अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत असावे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।